नमस्कार मित्रांनो, योजना परिचय चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे 19 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. राज्यातील पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा अपुरा पुरवठा लक्षात घेऊन आणि ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत पात्र महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट उमेद, माविम अंतर्गत येणारे महिला बचत गट आणि ग्रामसंघांना चारा, बांबू लागवड, नर्सरी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी नाममात्र ₹1 दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. याद्वारे महिलांना रोजगाराची संधी मिळेल, दुग्ध व्यवसायाला बळकटी येईल आणि शासकीय जागांचे अतिक्रमणापासून संरक्षणही होईल. या योजनेअंतर्गत चारा लागवडीसाठी 3 वर्षांकरिता आणि बांबू लागवडीसाठी 10 वर्षांकरिता शासकीय पडीक जमिनी दिल्या जातील. जिल्हाधिकारी तालुक्यांच्या तहसीलदारमार्फत या जमिनींची निश्चिती करतील. यामध्ये 7/12 वर महाराष्ट्र शासन अशी नोंद असलेल्या आणि कृषी विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी, शासकीय मुलकीपट जमिनी, सरकारी आकारीपट जमिनी, प्रकल्पासाठी संपादित झालेल्या मात्र पडीक असलेल्या जमिनी, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रासह आणि शेती महामंडळाच्या पडीक जमिनींचा समावेश असेल. तसेच ग्रामसभेची परवानगी घेऊन गायरान जमिनी आणि MMRDA, PMRDA, NMRDA, सिडको यांसारख्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील कृषी विभागातील शासकीय जमिनी देखील यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व शासकीय विभाग त्यांच्याकडील पडीक जमिनींवर ही पर्यावरणपूरक योजना राबवू शकतात. परंतु गाळपेर जमिनी, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या जमिनी आणि शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनी या योजनेसाठी वाटप करता येणार नाहीत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर शासकीय जमिनींची अद्ययावत माहिती तयार केली जाईल. तहसीलदार गावनिहाय ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून गाव नमुना क्रमांक 1 मध्ये त्याची तात्काळ नोंद घेतील आणि ही माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. जर या जमिनींवर खाजगी अतिक्रमणे आढळली तर तहसीलदार ते तात्काळ निष्कासित करतील. तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी मिळून जमिनीची संयुक्त पाहणी करतील आणि जमिनीचा कस, पाण्याची उपलब्धता व पर्यावरणाचे संरक्षण विचारात घेऊन चारा लागवडीसाठी योग्य पर्यावरणपूरक प्रजाती निश्चित करून गावनिहाय व गटनिहाय याद्या तयार करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी पात्र महिला बचत गट आणि ग्रामसंघांची अद्ययावत यादी तयार ठेवतील. या योजनेच्या संनियंत्रणासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरीय समितीमध्ये महिला अध्यक्ष व सहअध्यक्ष, सदस्य सचिव म्हणून तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि महसूल मंत्र्यांकडून नियुक्त केलेले 3 ग्रामसंघ, प्रभाग संघ किंवा CRPचे सदस्य असतील. ही समिती इच्छुक पात्र गटांकडून अर्ज प्राप्त करून घेईल, टंचाईची गावे निश्चित करेल आणि प्राधान्यक्रमानुसार अर्जदारांची निवड करेल. जमिनीचा ताबा देण्यापूर्वी भूमी अभिलेख उपअधीक्षकांकडून सीमांकन केले जाईल. निवड झालेल्या गटांसोबत तहसीलदार आणि संबंधित कार्यकारी यंत्रणा उदाहरणार्थ DRDA, माविम, आदिवासी विकास इत्यादी मिळून त्रिपक्षीय नोंदणीकृत 11 महिन्यांचा भाडेकरारनामा करतील, ज्याचे मुदतीपर्यंत नूतनीकरण केले जाईल. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि ही समिती दर 3 महिन्यांनी या कामकाजाचा आढावा व संनियंत्रण करेल. या योजनेला काही कडक अटी व शर्ती लागू आहेत. जमिनीचा मालकी हक्क शासनाचाच राहील आणि 7/12 उतार्यावर इतर हक्कात त्याची कमाल मर्यादेसह नोंद केली जाईल. जमिनीवर कोणतेही कायमस्वरूपी पक्के बांधकाम करता येणार नाही. चारा उत्पादन प्रक्रिया किंवा साठवणुकीसाठी तात्पुरती पत्राशेड उभारण्यासाठी तालुका समितीची पूर्वपरवानगी आवश्यक असेल आणि करार संपल्यावर ते कच्चे बांधकाम स्वखर्चाने काढून घ्यावे लागेल. पाण्याचे नियोजन अर्जदाराला स्वतः करावे लागेल किंवा शासकीय निधीतून ते उपलब्ध केले जाईल. या योजनेसाठी शासनाकडून थेट अनुदान मिळणार नाही, परंतु जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमधून अर्थसहाय्य घेता येईल. टंचाईच्या काळात तहसीलदारांच्या संमतीशिवाय चारा विकता येणार नाही आणि तयार झालेला चारा प्रथम त्याच गावातील व नंतर लगतच्या गावातील शेतकऱ्यांना प्राधान्याने विकावा लागेल. जमिनीचा वापर इतर कारणांसाठी केल्यास, पोट भाड्याने दिल्यास किंवा तारण ठेवल्यास भाडेपट्ट्या कोणतीही नुकसान भरपाई न देता रद्द केला जाईल. जमीन समतल करण्यासाठी समितीची परवानगी लागेल आणि निघणाऱ्या गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी रॉयल्टी भरणे बंधनकारक असेल, मात्र त्याची विक्री करता येणार नाही. एका गावात एकूण शासकीय जमिनीच्या 25% पेक्षा जास्त जागा या योजनेखाली देता येणार नाही आणि शासनाला सार्वजनिक कारणासाठी जमीन हवी असल्यास 15 दिवसांची पूर्वसूचना देऊन ती परत घेतली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गट किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट हे उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असावेत. बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षांपूर्वीची आणि बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असणे आवश्यक आहे. गट किंवा ग्रामसंघाची वार्षिक उलाढाल किमान ₹50,000 असावी. पशुपालन किंवा शेतीचा पूर्वानुभव असलेल्या गटांना यात प्राधान्य दिले जाईल. जमिनीच्या वाटपाचे प्रमाण ठरवून दिले आहे, ज्यानुसार 10 महिला सदस्य असलेल्या गटांना 1 हेक्टर, 20 सदस्य असलेल्या संस्थांना 2 हेक्टर आणि ग्रामसंघांसाठी 5 हेक्टरपर्यंत जमीन दिली जाईल. स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धी देऊन अर्ज मागवले जातील आणि स्थानिक गावातील अर्जदाराला प्रथम प्राधान्य दिले जाईल.
शासनाने या योजनेसाठी एक निश्चित वेळापत्रक ठरवून दिले आहे. महिला बचत गट व ग्रामसंघांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र गटांची निवड जुलै अखेरपर्यंत अंतिम केली जाईल. निवड झालेल्या गटांना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर जमीनची मशागत, किरकोळ सुधारणा व सिंचन सुविधा करून जमीन चारापीक लागवडीसाठी तयार करण्याची मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंत असेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चारा किंवा बांबूचे पीक तयार होणे अपेक्षित आहे. अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक पाऊस व पशुधनाच्या उपलब्धतेनुसार संभाव्य चारा टंचाईच्या किमान 3 महिने आधी पेरणी होईल याची दक्षता समिती घेईल. तर मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देणारी आणि पशुधनासाठी चारा टंचाईवर मात करणारी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. जर तुम्ही महिला बचत गटाचे सदस्य असाल तर या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या. ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या योजना परिचय चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.